गणपतीची प्राणप्रतिष्ठापना, त्याची पूजा किंवा मुहूर्त किंवा योग्य वेळेची पद्धत कोणती, ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात महाराष्ट्रात आपल्या भक्तिभावाने गणेशोत्सव सण साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपती बाप्पांचं आगमन होतं. तसंच प्राणप्रतिष्ठापना करून आपल्या इच्छेनुसार गणपती बाप्पा गणपती बाप्पांचं म्हणजे आगमन होतं. म्हणजे 1.5 दिवसांचं कोणी आणतो गणपती, कोणी 5 दिवसांचं. गौरी गणपती असतो 7 दिवसांचा असतो, कोणाचा नवसाचा असतो, तर कोणाचा 11 दिवसांसाठी ठेवला जातो. तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता तर सगळ्यांनाच लागलेली असते. लहान मोठ्यांपासून अगदी सर्वांनाच त्याची आतुरता लागलेली असते. आपल्या घरी गणपती बाप्पा कधी येतोय. तर आणि हा सण ना दरवर्षी अगदी थाटात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तर यंदा ही तिथी ना 27 ऑगस्टला येत आहे. म्हणजेच गणेशोत्सवाला 27 ऑगस्टपासून सुरुवात होते ती अनंत चतुर्थीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. लाडक्या गणपती बाप्पासाठी आधीच सजावट वगैरे केली जाते. गणपती बाप्पांची मूर्ती एकदा का घरी आली की त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि कधी होते असं सगळ्यांना आतुरता असते. हा दिवस सगळ्यांसाठी खूपच धावपळीचा असतो. त्यामुळे पूजा करणारे मिळणं म्हणजे भट मिळणं खूप कठीण असतं. त्यामुळे अनेक जण कधीकधी स्वतःच पूजा करतात. तुम्हाला ही पूजा करायची असेल स्वतःहून तर त्याचे विधी आणि मुहूर्त, त्याची पद्धती काय आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आणि मुहूर्त हे कधी म्हणजे प्रतिष्ठापना कधी करावी, मुहूर्त कोणता आहे, योग्य वेळ कोणती आहे, तर सर्वात मध्याह्न काळ म्हणजे गणपतीची जो दिवस आहे ना त्यातला मध्याह्न काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. गणपतीचा जन्म हा मध्याह्न काळात झालेला असतो. गणेश जयंती नसली तरी अनेक जण हा मुहूर्त पाळतात. पण तुम्ही 27 ऑगस्टला ठरल्यावेळी अगदी तुमच्या पद्धतीनुसार विधी करू शकता. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना विधी म्हणजे पूजा सुरू करण्यापूर्वी एक आवाहन करा की गणपतीची प्रतिकृती म्हणून आपण सुपारीला आपण गणपती म्हणून मानतो. तर ते गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचं, तिचं पूजन करा. 3 वेळा पाणी ताम्हणात सोडा. त्यानंतर 3 वेळा आचमन करा. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर आवाहन मुद्रा करा. आवाहन मंत्र पठण करताना गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करावी. ओम भूर्भुवः स्वहा गणेशाम्बिकाभ्यां नमः सुप्रतिष्ठितो भवः प्रसन्नो भवः वरदां भवः या मंत्राचं पठण करा. मंत्र पठण करताना आसनासाठी भगवान गणेशाला 5 फुले अर्पण करा. जास्वंदाचं फूल गणपतीला फार प्रिय आहे. ते फूल असल्यास उत्तम राहील. मंत्र पठण करताना भगवान गणेशाचे पाय धुण्यासाठी त्यांना पाणी अर्पण करा. आचमनासाठी भगवान गणेशाला पाणी अर्पण करा. आचमन समर्पणानंतर मंत्राचे पठण करताना म्हणजे त्याचं जप करताना सुपारीरूपी गणपतीला म्हणजे सुपारी जे ठेवले त्याला पाण्याने स्नान घालायचं आहे. पाण्याने स्नान केल्यानंतर पंचामृताने गणपतीला स्नान घालायचं आहे. त्यानंतर गणपतीला दुधाने स्नान घालायचं आहे. दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल आणि शुद्ध पाण्याने गणपतीला स्नान घालायचं आहे. मोळीच्या स्वरूपात गणपतीला कपडे अर्पण करा. पवित्र धागा अर्पण करा. सुगंधित पदार्थ अर्पण करा. संपूर्ण तांदळाचे दाणे अर्पण करा. सुपारी तसेच मुख्य गणपतीच्या मूर्तीला फुलांचा हार, शमीची पाने, दुर्वा अर्पण करा. तिळक लावण्यासाठी गणपतीला कुंकू अर्पण करा. गणपतीला धूप दाखवा, दिवा लावा आणि आरती करा. त्यानंतर नैवेद्य अर्पण करा आणि आपल्या कुटुंबासोबत मनोभावे पूजा करा. तर अशा पद्धतीची गणपतीची पूजा करा. तर ज्योतिषशास्त्रानुसार गणपती हा बुधवारी येतोय 27 ऑगस्टला. तेव्हा देवीची तसेच गणपतीची उपासना फलदायी ठरते. देवीची उपासना करताना दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. ते मनोभावे केले असता कुटुंबात सुखशांती कायम राहते. मधले सगळे अडथळे दूर होतात. तसेच या बुधवारी हिरवी मूग डाळ दान करावे. ते खूप शुभ मानलं गेलं आहे. तसेच घरी स्वयंपाकात तसेच देवाला नैवेद्यात मुगाची उसळ करावी.
आणि ती घरातील सर्व सदस्यांनी सेवन करावे. श्रावणात आपण जशी शिवामूठ वाहतो ना, तशी बुधवारी शिवलिंगावर हिरव्या मुगाची शिवामूठ वाहणे लाभदायक ठरते. त्याच्यामुळे बुधग्रहाचे पाठबळ लाभते आपल्याला. बुधग्रह आपला मजबूत होतो. म्हणून बुधवारी ही सेवा सुद्धा करणं फार योग्य मानलं आहे. तसंच बुधवारी गाईला हिरवं गवत आणि पालेभाज्या खाऊ घालाव्यात. गोमातेच्या आशीर्वादाने सर्व ग्रहदोष दूर होतीलच. गायीच्या पोटात 33 कोटी देवांचा अधिवास असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र हा तोडगा किमान 3 महिने तरी दर बुधवारी करा. बघा, तुमचा बुधगृह तुमच्या सगळ्या समस्या दूर होते. पूजासाठी लागणारे साहित्य आणि वस्तू आणि त्यांचं महत्त्व काय आहे ते आपण ह्या आता व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या वस्तूंचं महत्त्व काय आहे. तर या वस्तू ज्या आहेत ना, या सर्व वस्तूंव्यतिरिक्त पूजेमध्ये अनेक वस्तूंचा वापर केला जातो. जसे की पाणी, दूध, मध, दही, वस्त्र, सुपारी, तुळशीची पाने, दुर्वा इत्यादी प्रत्येक वस्तूचा उपयोग धार्मिक विधी आणि त्यामागील श्रद्धेनुसार बदलतो. म्हणजेच पूजा साहित्य केवळ वस्तू नसून ते आपल्या भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं गेलं आहे. हे साहित्य आपल्याला देवांशी जोडण्यास मदत करतात आणि पूजाविधीला अधिक आध्यात्मिक अनुभव देण्यास मदत करतात. हे साहित्य आपल्या संस्कृतीचा आणि धार्मिक परंपरेचा एक अविभाज्य घटक आहेत. म्हणून पाणी, दूध, मध, दही, वस्त्र, सुपारी, तुळशीची पाने आणि दुर्वा ह्या वस्तू कोणत्याही पूजेसाठी खूप शुभ मानल्या गेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही यंदाच गणपतीची पूजा स्वतः करू शकता आणि अशा पद्धतीने पूजा केल्यास तुमच्या घरात सुख शांती लाभू शकते. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, माहितीपूर्ण वाटली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.